जय हिंद जय महाराष्ट्र भावांनो. तर माझं नाव आहे सार्थक. आपण बघताय SK सार्थक ऑफिशियल यूट्यूब चॅनल. तर आजपासून आपण मराठीमध्ये व्लॉग चालू करत आहोत, कारण की 3-4 व्हिडिओ आपण हिंदीमध्ये अपलोड आहे. हिंदीमध्ये व्लॉग अपलोड आहे 3-4. ते पण कॉमेडी आहे, प्रँक फनी व्हिडिओ आहे. तर ते पण जाऊन बघू शकतात, कारण की त्या व्हिडिओला एवढा सपोर्ट नाही भेटला. तर आजपासून आपण मराठीमध्ये व्लॉग चालू करतो. तर चांगले चांगले व्हिडिओ आपल्याला बघायला भेटतील आपल्या यूट्यूब चॅनलवर. फनी, प्रँक, कॉमेडी, एंटरटेनमेंट सारे तुम्हाला जसे एंटरटेनमेंटसाठी व्हिडिओ लागतात, तसे सगळ्या प्रकारचे व्हिडिओ आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवर बघायला भेटतील. तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मराठी भावाला सपोर्ट करा. अँड आपल्या यूट्यूब चॅनलला सपोर्ट करा. तर आजपासून आपण मराठीमध्ये ब्लॉग चालू करतोय. तर भेटू आपण ब्लॉग चालू करू आजचा. जय हिंद जय महाराष्ट्र भावांनो. तर आजपासून आपण मराठीमध्ये ब्लॉग चालू करत आहोत. तर आता माझ्या संग तुम्ही यांना तर ओळखत असाल, पण हिंदी ब्लॉग व्हिडिओमध्ये ओळखतात. मी परत एकदा ओळख करून देतो यांची. याचं नाव दीपक आहे. याचं नाव वेदांत आहे. तर आता आपण चाललोय दिंडीगडला. तर बघू कसं काय व्लॉग होतो. एन्जॉय करा व्लॉग. लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर करायला पण विसरू नका. आपल्या भावाला सपोर्ट करा. चला आजचा व्लॉग स्टार्ट करू आपण. तर आता आपण चाललो दिंडीगडला. एवढं काही नाही, पण टाईमपास नाही का चाललो आहे. म्हणजे असं एवढं काही नाही बघण्यासारखं, पण टाईमपास चाललो आहे कंटेंट म्हणून ब्लॉगसाठी. कारण की तुम्हाला पण वेगवेगळ्या जागा दाखवायच्या आहेत. तो काही फायनली आलेलो आहे दिंडीगडला आलेलो आहे आपण आता. हां, तर बघू शकता पुढं चढायचा दिंडीगडचा. तो काही गाडी चढत नाही, काही गाडी कणती आहे आपली, पण ड्रायव्हर आहे म्हणून रेट पुढं. ड्रायव्हर पण कमी नाही, असा डबल डेकर आहे ड्रायव्हर. मस्त गोट आहे. बैलाचा गोटा काय गोटा पहिले तिथं बैलाला म्हशी बोलतोय. गाईज बैलाला म्हशी बोलतोय. काही दिसत ना तुम्हाला. असं आहे बैल होता, बैल होता काही. बैलाला म्हैस बोलतोय. वाटायला पाहिजे. बैल आवडतो का म्हैस? बैल आवडतो. काही बैलाला बैलच आवडतं, असं काही नाही. काय आवडतं? मला आहे ना, मला गाय आवडते. डुक्कर आवडतं. हा, डुक्कर याला डुक्कर आवडतं. का बरं डुक्कर आवडतं रे? म्हणजे तुला असं म्हणायचं, तुला पण गटारीत लोळायला आवडतं? हो. का बरं? आंघोळ नाही केल्यावर मग काय घरी आंघोळीला पाणी नसल्यावर आम्ही गटारीत आंघोळ. काही बघू शकतात, हमारा देश आगे बढ़ रहा है, विकसित हो रहा है, डेव्हलपमेंट हो रहा है. पुरं जंगलवाणीच आहे इकडे. जंगल टाईप आहे. दिंडीगड गड म्हणल्यावर जंगल टाईपच असणार. आपल्याला मोर पाहायला भेटून काय मोर दिसतात. गाईज मोरला मोर बोलतोय. गाईज समजून घ्या, आपलं जे दीपक भाऊ, समजून घ्या त्याला. सो गाईज फायनली आपण वरती जातो. इथं बघू कसा व्ह्यू आहे. बघू शकता इथला व्ह्यू बघू शकतात. बैल कशामुळे आवडतो ते सांग मला. बैल आहे ना, शेतामध्ये फुल दिवसभर कष्ट करत असतो, म्हणून. अच्छा, हमको सिखा रिया है. बैलाला कधी हात लावेल? हो. कधी हात लावेल? आमच्याकडे पहिले ना 2 बैल होते. त्यांना आम्ही शेतामध्ये काम करायला लावायचो. हा, त्याच्यातलाच एक बैल आमच्या सोबत आहे. त्याच्यातला एक बैल आमच्या सोबत आहे. गाईज या दोघांची मस्तीच चालू आहे. दिवसभर मस्ती चालू राहते या दोघांची. गाईज फायनली रिटर्न चाललोय, कारण की एवढं काही नाही बघायला इकडं. टाइमपास पुरते आलोय इकडं. एवढं बघण्यासारखं काही नाही. तर आपण ब्लॉग एन्जॉय करा. आपल्याला कॉमेडी, प्रँक बहुत सारे म्हणजे सगळे कॉमेडी व्हिडिओ आपल्याला यूट्यूब चॅनलवर बघायला
भेटतील. तिथं थांबलोय आता वडापाव खायला. 1 तास झाला गाडीवरच होतो. आत्ताशी गाडीवरनं उतरलो. हा ड्रायव्हर वैतागले. ड्रायव्हर वैतागले. बस आमचं काय लागला. सो गाईज लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच कॉमेडी एंटरटेनमेंट सारखे व्हिडिओ ब्लॉग्स आपल्याला बघायला भेटतील. तर काय करा, लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. निघालो. वडापाव खाऊन झाला गाईस. मिरची अशी तिकड होती, वडापाव एकदम चवीदार. चटणी आपली इडलीची चटणी होती, इडलीची पण भारी लागला ती, भारी लागली होती. भारी लागला. 13 रुपये वडापाव होता. किती? 13 रुपये. 13ला एक वडापाव होता. भारी होता, गरम गरम. गरम बनवून दिला त्यांना. हां, एकटाच गाडी होतो म्हणून भूक लागली. उतरलो खायला. पण 3 वडापाव खाल्ले आम्ही. सध्या 9 वडापाव खाल्ले आम्ही. आज चाललोय परत आपल्या घरी, म्हणजे आपल्या कल्याणला. ब्लॉग कंटिन्यू बघा. कंटिन्यू बघा. सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, घंटा दाबा. चला देखो गाईज, लॉलीपॉप 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 फुटते. काही असं मी नाही बोलत आहे, पोरांनी नाव ठेवलंय. मी नाही बोलत आहे. तुला आम्ही तर बोलतो ना. मी तुला कधी फुकट्या बोललो का? फुकट्या बोललो का तुला आयुष्यात? कधी फुकट्या बोललो? DJ White House in the mix.